नमस्कार, मी अर्चनाज रेसिपीजमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत मस्त असं चवीचं घरगुती पद्धतीचं 2 ते 3 वर्ष टिकणारं आंब्याचं लोणचं. तसं बघायला गेलं तर 2 ते 3 वर्ष लोणचं टिकतच नाही, कारण इतकं चविष्ट होतं ना ते 1 वर्षाच्या आतच संपून जातं. चविष्ट लोणचं बनवायचंय तर त्यासाठी काही टिप्स सांगितल्या आहे रेसिपीमध्ये, जसं की लोणच्यासाठी आंबा कोणता निवडायचा, मसाला कसा बनवायचा, लोणचं भरण्याची योग्य वेळ कोणती, असं बरंच काही सांगितलं आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. सुरुवात करूया. मध्यम आकाराच्या 30 कैऱ्या घेतल्या, साधारणतः 5 किलो आहे. कैऱ्या धुवून घेऊ. कैऱ्या धुतल्यामुळे ना जो चीक असतो, काही धूळ असते ती निघून जाते. तो चीक आहे ना व्यवस्थित धुवून घ्यायचा. मी सुरुवातीलाच बोलली होती की लोणच्यासाठी कैऱ्या कोणत्या घ्यायच्या. कैऱ्या दशीच्या, चांगल्या आंबट आणि घट्ट घराच्या घ्यायच्या, खूप कवळ्या कैऱ्या घ्यायच्या नाही. आमच्याकडे ना गावाला असं म्हणतात की झाडाखाली आंब्याची पहिली शाख किंवा पाड तयार झाली ना की समजून जायचं लोणच्यासाठी कैऱ्या तयार झाल्या. कैऱ्या धुवून एखाद्या कपड्याने व्यवस्थित कोरड्या करून घ्यायच्या, त्याला अजिबात पाणी राहू द्यायचं नाही. कैरीच्या फोडी करून घ्यायच्या. कैरीच्या फोडी ना खूप मोठ्या किंवा खूप छोट्या सुद्धा करायच्या नाही, मध्यम आकाराच्या ठेवायचा, म्हणजे लोणचं छान होतं. कैरीच्या फोडी करून झाल्यानंतर ना ती जी कोय असते ना ती काढून टाकायची, एखाद्या कपड्याने परत पुसून घ्यायचं, म्हणजे जेव्हा आपण ती कट करतो ना तेव्हा काही घाण लटकलेली असते ती काढून टाकायची आणि हवेशीर सुकून द्यायचं. एक एक फोड ना अशी उतानी करून ठेवायची, म्हणजे अशी हवा लागली पाहिजे तिला, अशी पालथी नाही ठेवायची. मध्यम आकाराच्या 30 कैऱ्या घेतल्या, साधारणतः त्या 5 किलो आहे. तर त्यासाठी मसाला किती ग्रॅम मध्ये घ्यायचा ते बघूया. डाळ घेतली अर्धा किलो, मिरे घेतले 30 ग्रॅम, लवंग घेतलं 20 ग्रॅम, मेथी दाणे घेतले 50 ग्रॅम, हिंग घेतला 30 ग्रॅम, बडीशेप घेतली 50 ग्रॅम, मीठ घेतलं अर्धा किलो, हळद घेतली 25 ग्रॅम, मिरची पुडी आहे ही कलरसाठी घेतली आहे आपण, तर ती 100 ग्रॅम घेतली आहे. लसूण सुद्धा साधारणतः 100 ग्रॅम आहे. आणि आपण इथे तिखट मिरच्या घेतल्या आहेत आणि बेडगी मिरची घेतली आहे, ती साधारणतः 100 ग्रॅम आहे. आता मोहरी डाळ बारीक करून घ्यायची. तुम्ही मिक्सरला बारीक करा किंवा खलबत्त्यात बारीक करून घ्या. फक्त जी मोहरीची डाळ आहे ना ती फक्त 2 ठिकाणी झाली पाहिजे अशी बारीक करायची, जास्त बारीक पूड करायची नाही. आता खडे मसाले आहे ना ते सुद्धा असे जाडसर बारीक करून घ्यायचे आणि मिरच्या सुद्धा जाडसर बारीक करून घ्यायच्या, खूप पावडर करायची नाही. आपल्याला असं लोणच्यामध्ये तो मसाला दिसला पाहिजे असं बारीक करून घ्यायचं. मिरे बारीक करून घेऊ. हे बघा अशा पद्धतीचं बारीक करायचं. खूप जास्त बारीक सुद्धा करायचं नाही किंवा जास्त जाडसर सुद्धा ठेवायचं नाही. अशा पद्धतीचं बारीक करून घ्यायचं. लवंग बारीक करून झाले ते काढून घेऊ. मेथी दाणा ना थोडासा बारीक करून झाल्यानंतर ना ताटात काढायचा आणि पाकडून घ्यायचा, म्हणजे जी वरची काही साल असते ना ते निघून जाते आणि मग परत थोडंसं बारीक करून घ्यायचं. आता मेथी बारीक करून झाली ती काढून घेऊ. अशा पद्धतीची बारीक करून घ्यायची. बडीशेप सुद्धा बारीक करून झाली, ती सुद्धा काढून घेऊ. हिंग सुद्धा बारीक करून झाला, तो पण काढून घेऊ. मिरच्या बारीक करताना ना जर त्या सादळलेल्या असतील ना थोड्याशा गरम करून घ्यायच्या, किंवा जर लोणचं संध्याकाळी भरायचंय तर सकाळी थोडंसं ऊन दाखवून घ्यायचं. खलबत्त्यात किंवा मिक्सर मध्ये बारीक केलं तरी चालतं. मिरच्या बारीक करून झाल्या त्या काढून घेऊ. डाळ ना ही मी खलबत्त्यात बारीक केली, थोडीशी मिक्सरला बारीक करून घेतली, म्हणजे मिक्सरला ना पटकन बारीक झालं. खलबत्त्यात थोडीशी बारीक होत नव्हती ती, खलबत्त्यातून अशी बारीक सुटत होती बाजूला, तर मी मिक्सरला बारीक केली. आपल्याला लोणचं ना ह्या ताटात भरायचंय, तर मी यातले जे साहित्य आहे ना आपण ते यात काढून घेऊ. एकत्र झालं तरी चालेल बरं का. आता लोणचं भरायला आपण सुरुवात करतोय तर सुरुवातीला मीठ टाकायचं. अर्धा किलो मीठ घेतला आहे आपण. लोणचं भरताना ना असं रुंद पात्र घ्यायचं, म्हणजे लोणचं मिक्स करायला सोपं जातं. आता डाळ टाकायची. डाळ सुद्धा त्याच्यावरती अशी पांगून ठेवायची. आता जो आपण खडे मसाले बारीक केले आहे ना ते टाकूया. जे आपण लाल मिरची बारीक केल्या आहे ना त्या टाकायच्या, त्या सुद्धा अशा पांगून द्यायच्या किंवा पसरून द्यायच्या. 1 किलो तेल घेतलं, तेल चांगलं कडकडीत गरम होऊन द्यायचं. आपण जे खडे मसाले घेतले आहे ना, काळी मिरी, लवंग, हिंग, मेथी, बडीशेप, हे घातल्यामुळे ना लोणच्याला छान चव येते, स्वाद येतो आणि खमंगपणा सुद्धा येतो, आणि तसंच लोणचं ना जास्त दिवस सुद्धा टिकतं. तेल चांगलं कडकडीत गरम झालं आहे तर गॅस बंद करू.
आता लसूण तळून घ्यायचा आहे आपल्याला, पण लसूण लगेच तेलात टाकायचा नाही. लसूण जर गरम तेलात टाकलाच लगेचच तर तो लगेच तळून वरती येईल, म्हणजे तो लसूण जळून जाईल. तर त्यासाठी ना गॅस बंद झाल्यानंतर 10 मिनिटांनी लसूण तेलात टाकायचा, म्हणजे तो कढईच्या बुडालाच तळला गेला पाहिजे, वरती नाही आला पाहिजे. गॅस बंद होऊन 10 मिनिटे झाले. आता त्यात लसूण टाकू आणि लसूण तळून घेऊ. लसूण तळताना काळजी घ्यायची, कारण गरम तेल अंगावर उडू शकतं. उन्हातली सारखी लसूण मध्ये ना अशी फिरवत राहायची, म्हणजे लसूण जळणार नाही. एका जागेवर राहिला ना तर जळू शकतो. आता खूप सारा लसूण आपल्याला तळून द्यायचा नाही, थोडासा काहीतरी तळून द्यायचा आणि तो काढून घ्यायचा. जो आता आपण मसाला बनवलाय ना त्याच ताटात काढून घ्यायचा. हे गरम तेल आहे ना, ते ह्या मसाल्यावरती टाकू, म्हणजे मसाला व्यवस्थित तळून जाईल. तेल टाकताना असं पांगून टाकायचं, म्हणजे व्यवस्थित तळल्या जातं ते. लोणच्याला रंग येण्यासाठी जी मिरची घेतली आहे ना ती सुद्धा आता वरतून टाकून घ्यायची. परत तेल टाकायचं. तेल टाकताना असं पांगून टाकायचं, म्हणजे व्यवस्थित तळल्या जातं. तुम्हाला जर ही मिरची टाकायची नसेल ना रंगासाठी तर नाही टाकली तरी चालेल, तुम्ही घरगुतीच वापरू शकता. आता हळद टाकायची. हळद टाकल्यानंतर सुद्धा तेल टाकायचं. सगळं तेल व्यवस्थित टाकून घ्यायचं आणि मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. उन्हातलीने किंवा झाऱ्या असतो ना आपला, त्याने मिक्स करायचं. हाताने लगेच मिक्स करू नका, तेल गरम असतं ना तर चटका बसू शकतो. तुम्हाला जर खार जास्त बनवायचं असेल ना तर मोहरी डाळ जास्त घेतली तरी चालेल. असं सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. खार मिक्स करून झाला. सगळ्यात महत्त्वाची टिप्स सांगते. खार मिक्स करून झाल्यानंतर ना तो पूर्णपणे थंड होऊन द्यायचा आणि मगच त्यात कैरीच्या फोडी टाकून त्यात मिसळून घ्यायच्या. लगेच गरम खारामध्ये फोडी टाकू नका, लोणचं खराब होतं. तर त्यासाठी खार पूर्णपणे थंड होऊ द्यायचा. 7 ते 8 तासानंतर कैरीच्या फोडी ना ह्या चांगल्या सुकवून झाल्या आणि या सुकवूनच घ्यायच्या. लगेच ताजं ताजं लोणचं भरायचं नाही, म्हणजे कसं आंबा कट केला आणि लगेच लोणचं जर भरलं ना तर त्यात पाणी सुटतं, मग बुरशी येऊन लोणचं लवकर खराब होतं. तर त्यासाठी या फोडी ना सुकवूनच घ्यायच्या. आता खार पूर्णपणे थंड झाला ना तर त्यामध्ये या फोडी टाकायच्या आणि मिक्स करून घ्यायच्या. सुरुवातीला ना उन्हातलीने असं मिक्स करून घ्यायचं. तुमच्याकडे ना हँड ग्लोव्ज असेल ना तर हातामध्ये हँड ग्लोव्ज घाला, कारण मिरची असते ना तर हाताची आग होऊ शकते, तर त्यासाठी हँड ग्लोव्ज घाला. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. सर्व खापांना ना असं खार लागला पाहिजे तसं मिक्स करून घ्यायचं. हाताने ना असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सगळ्यात महत्त्वाची टिप्स सांगते. लोणचं केव्हा भरायचं म्हणजेच केव्हा करायचं, तर मे महिन्याच्या शेवटी आणि मराठी महिन्याचं जर म्हटलं ना ज्येष्ठ महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोणचं भरायचं. म्हणजे पहिला पाऊस पडला की आमच्याकडे लोणचं भरायला सुरुवात होती. खूप लवकर लोणचं भरायचं नाही. वातावरणामध्ये ना उष्णता असते तर त्यामुळे लोणचं खराब होऊ शकतं. पहिला पाऊस पडल्यानंतर वातावरणात थोडासा गारवा तयार होतो, मग लोणचं भरायचं. सर्व फोडींना खार लावून झाला आणि मिश्रण सुद्धा झालं. आता लोणचं बरणीत भरूया. आता कोणत्या बरणीत लोणचं भरायचं माहितीये का? एक तर चिनी मातीची बरणी घ्या, नाहीतर काचेची बरणी घ्या. ह्या 2 बरण्यांमध्ये लोणचं छान टिकतं. नाहीतर मडकं असेल ना, पूर्वीच्या काळी मडकं यायचं, त्याच्यात सुद्धा लोणचं छान टिकतं. लोणच्याला बरणी घेताना ना ती अगोदर स्वच्छ धुवून वाळवून घ्यायची किंवा कोरडी करून घ्यायची, म्हणजे त्याच्यात पाणी राहता कामा नाही. नाहीतर जर पाणी राहिलं ना तर लवकर बुरशी लागते लोणच्याला, तर त्यासाठी पूर्ण कोरडी करून घ्यायची. आता लोणचं भरूया. सगळ्यात महत्त्वाची टिप सांगते. लोणचं बरणीत भरल्यानंतर कशी काळजी घ्यायची. पहिले 10 ते 15 दिवस ना दररोज चमच्याने लोणचं फिरून घ्यायचं, म्हणजे वरचं खाली खालचं वर करायचं, म्हणजे बुरशी लागत नाही, तेल वरती येतं. मग सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, पण दररोज करायचं नेमाने. आणि असं पातळ कपडा बांधायचा. त्यावरती ना कडुलिंबाची पाने असताना त्याचा एक डगळा ठेवायचा, म्हणजे तो जर ठेवला तर चाचणं माशा अशा काही राहत नाही त्यावरती. आणि हवेशीर ठेवायची बरणी, म्हणजे लोणचं वर्षभर काय 3 वर्षे आरामात टिकेल. पण लोणचं इतकं चविष्ट होतं ना तर 3 वर्षात 1 वर्षाच्या आतच संपून जातं. मस्त. वा मस्त.
खमंग, चविष्ट आणि वर्षभर टिकणारा आंब्याचं लोणचं तयार झालं. रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. चला भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज मध्ये. तोपर्यंत नमस्कार.